मद्यपान करून रात्री अपरात्री रस्त्यावर धुमाकूळ घालत फिरणाऱ्या युवक युवतींचे भविष्य धोक्यात, पहा सविस्तर वृत्तांत। सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ अगदी अंगावर शहारे आणण्यासारखा आहे। आजची पिढी खरंच सृजन नागरिक होणार का, असा ज्वलंत प्रश्न पडलाय। रात्री उशिरापर्यंत चालू राहणाऱ्या क्लबमुळे आपल्या देशातील युवक युवतींचे पुढचे भविष्य अतिशय धोक्यात आहे। अगदी बिनधास्तपणे मद्यपान करून रस्त्यावर धुमाकूळ घालत फिरणाऱ्या आजच्या तरुण पिढीला कोण आळा बसवणार, प्रश्नच पडलाय। कारण अशांना लगाम घालणाऱ्या पोलिसांना देखील हे लोक अरेरावी करताना दिसत आहेत। परंतु अशा मद्यपी विकृत तरुण वर्गाला समजावून सांगणं त्यांच्यासाठी पण कठीणच होऊन बसलंय। आणि मद्यपान करून पोलिसांशी वादविवाद करताना ते यत्किंचितही घाबरत नाहीत। उलट पोलीस जेव्हा त्यांना प्रश्न विचारतात, एवढ्या रात्री तुम्ही बाहेर काय करतात, तेव्हा हे त्यांना तुम्ही विचारणारे कोण असे प्रश्न करून हुडकावून लावतात। पोलिसांना प्रतिप्रश्न करताना किंवा जाब विचारताना त्यांना कुठेही कोणतीही भीती वाटत नाही। आधुनिकतेच्या नावाखाली खरंच समाज सुधारला की बिघडला असं वाटतंय। कोणत्या प्रकारचे कपडे आपले मुलं परिधान करतात, त्यांच्या घरात येण्याच्या वेळा जाण्याच्या वेळा याकडे जातीने लक्ष द्यायला हवं। किंवा जर मुलं मुली शिक्षणासाठी बाहेर असतील तर त्यांचे वेळोवेळी विचारपूस करणं, कॉलेजमध्ये चौकशी करत राहणे हे पालकांना जमलं पाहिजे, जेणेकरून मुलामुलींचे जीवन धोक्यात येणार नाही। पोलिसांकरवी कितीही समज दिली तरीही यांना काही फरक पडत नाही। आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा असणारी ही पिढी अशी बिघडत चालली आहे याची खंत वाटते। आणि खरंच माता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर आणि राणी लक्ष्मीबाई, राणी ताराबाई, माननीय बाबासाहेब आंबेडकर एवढेच काय तर आपले आवडते राष्ट्रपती अब्दुलजी कलाम अशी अमरत्व असणारी आणि समाज किंवा देश कल्याणासाठी स्वतःला वाहून देणारी किंवा देशाला विकासाकडे नेणारी पिढी जर आपल्याला नव्यानं घडवायची असेल तर आता ज्या काही अयोग्य गोष्टी चालू आहेत त्यावर नियंत्रण आणणं खूपच गरजेचं झालंय। आणि अर्थातच या आपल्या भावी पिढीला या खोल दलदलीतून बाहेर आणावे लागेल, तरच आपल्या देश सुजलाम सुफलाम होणार यातील मात्र शंका नाही। रोखठोक रणरागिणी न्यूज मराठीसाठी नाशिक प्रतिनिधी गायत्री लचके, संपादिका।